सर्वात प्रथम तर आपल्या माध्यमातून समस्त नागरिकांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख शांती समाधान भरभराटीची आनंदाची जावो आणि बरोबरीने या दिवाळीत आपली दिवाळी गोड तर होच, पण बरोबरीने शेतकरी जो आपला आज दुःखामध्ये आहे, या पूर परिस्थितीमध्ये त्याच्याबरोबर उभं राहणं हे कर्तव्य म्हणून सुद्धा या दिवाळीत त्याचीही दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न सरकार करतेच आहे, नागरिकसुद्धा कर्तव्य म्हणून करतायत, याबद्दलचा उल्लेखसुद्धा करणं महत्त्वाचं वाटतं। दीपावलीच्या शुभेच्छा। दीपावलीनिमित्त काही संकल्प सांस्कृतिक विभागाच्या वतीनं करण्यात आले, तुम्ही त्यामध्ये भाषणामध्ये देखील त्याचा उल्लेख केला। 1000 कार्यक्रम असतील किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम, काय नक्की कार्यक्रम असतील त्याबद्दल काय? मार्च आर्थिक वर्षापासून येणाऱ्या मार्चपर्यंत 365 दिवसांमध्ये पूर्ण राज्यभर संगीत, नृत्य, नाटक, शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोककला, लोकवाद्य, लोकसंगीत, लोकसाहित्य, चर्चासत्र अशा विविध विषयात कार्यशाळा, असे 365 दिवसामध्ये 1200च्या वर कार्यक्रम राज्यभर आपण करणार आहोत। महाराष्ट्राच्या सरकारच्या वतीने काही कार्यक्रम देशभरात सुद्धा करणं याचं नियोजन केलं आहे। हे वर्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संत ज्ञानेश्वर माऊलींचं 750वं वर्ष आपण त्या ठिकाणी साजरं करतो आहोत आणि त्यानिमित्ताने संत ज्ञानेश्वरांचा विचार, आदर्श आणि साहित्य जगभर नेण्याचा प्रयत्न आहे। देशातील सर्व राज्यांमध्ये किमान एक कार्यक्रम मराठीत संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचा हा आपण त्या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने करणार आहोत। प्रयत्न हाही आहे की विदेशातल्या काही विद्यापीठांमध्ये सुद्धा संत ज्ञानेश्वरांचा विचार आणि ज्ञानेश्वरी पोचावी असं नियोजन आपण सरकारच्या वतीने करतो आहोत। सर, दिवाळीमध्ये काही राजकीय फटाके देखील फुटू लागलेले आहेत, कारण राज ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे। ते म्हणाले की मराठी माणसाच्या वरवंटा फिरवला जातो आणि तो मी खपवून घेणार नाही असं म्हणाले। मनसेच्या कार्यक्रमाबद्दल मुंबईकर, मराठी माणूस आणि महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही। मीही त्यांच्या कार्यक्रमाला आणि त्यांनी मांडलेल्या विचारांना निग्लेक्ट करतो, गांभीर्याने घेत नाही आणि त्या ठिकाणी फार महत्त्व द्यावं असं माझं मत नाही। 1 तारखेला मोर्चाचं आयोजन केलं आहे निवडणूक आयोगाच्या विरोधात, सर्वच पक्ष सामील होणार आहेत आणि मराठी माणसानं देखील यामध्ये सामील व्हावं असं आवाहन द्यायचं संजय राऊत आणि इतर नेत्यांकडून करण्यात आलेलं आहे। मोर्चा काढणं प्रत्येकाचा अधिकार आहे, सभा घेणं प्रत्येकाचा अधिकार आहे, मतं मांडणं प्रत्येकाचा अधिकार आहे, जरूर त्यांनी मोर्चा काढावा, पण बरोबरीने निवडणूक व्यवस्थापनामधल्या कायद्यातल्या ज्या प्रावधान आहेत त्यामध्ये बूथ स्तरावर BLA 1, BLA 2 अशी जी प्रक्रिया असते, जी नोंदणी करते, नोंदणीवर लक्ष ठेवते, हरकती सूचना घ्यायचा अधिकार देते, त्या व्यवस्थेत पण काम करावं। आपलं कर्तव्य करायचं नाही आणि दुसऱ्याबद्दल आक्रोश करायचा, याला रडीचा डाव म्हणतात। 1 कोटी बोगस मतदार महाराष्ट्रामध्ये घुसवलेले आहेत। मुंबईमध्ये 8 लाख बोगस मतदार आहेत असं राज ठाकरे यांनी कालच्या सभेमध्ये फार महत्त्व देत नाही त्यांच्या बोलण्याला आणि त्यांच्या वक्तव्याला। त्यांनी वारंवार कालच्या भाषणामध्ये सांगितलं की अदानी आणि अंबानीला कशा पद्धतीनं सरकार किंवा मग भाजप त्यांच्या घशात मुंबई टाकण्याचा प्रयत्न करते हे त्यांनी वारंवार सांगितलं आणि अनेक उदाहरण देखील त्यांनी दिली। निवडणुका आल्या आहेत, समजून घ्या तुम्ही। निवडणुका आल्यावर काही ना काही नरेटिव्ह, काही मतदारांवर मतं मागण्याचे मुद्दे हे कल्पोकल्पित करावेच लागतात। दाखवायला ज्यावेळेला काम नसतं, जमिनीवर कार्यकर्ता नसतो, जनतेचं समर्थन नसतं, त्यावेळेला विपर्यासाचं राजकारण ही अपरिहार्यता बनते। त्यामुळे त्यातलं हे फेक नरेटिव्ह आहे। ज्या विरोधकांकडून वारंवार निवडणुका लवकर घ्या असं म्हटलं जात होतं, आता तेच विरोधक म्हणतात की निवडणुका लवकर होऊ नयेत जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत। जेव्हा हे जिंकतात तेव्हा मतदार यादी आणि मतदानाची यंत्रणा मशीनसहित सगळी बरोबर असते। लोकसभेमध्ये यांना मतं पडली तर यंत्रणा बरोबर आणि यंत्रही बरोबर। हे पराभूत झाले की यंत्रणाही चुकीचं आणि यंत्रही चुकीचं। मला वाटतं या सगळ्या गोष्टी मुंबईकर ओळखतात, राज्य ओळखतो, मराठी माणूस ओळखतो। निवडणुकांच्या पराभवाची चाहूल लागल्यावरची ही पळापळ आहे आणि ती पळापळ असलेली लोकांना दिसते।
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत पार्श्वभूमीवरती शिवसेनेची जी बैठक पार पडलेली होती त्यामध्ये श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ती बैठक पार पडली आणि त्यामध्ये युतीबाबत नाराजीचा सूर पाहायला मिळालेला आहे। जी संजय केळकर आणि गणेश नाईक यांच्याकडून जी वक्तव्य येत आहेत स्वबळावरती त्या अनुषंगाने हा नाराजीचा सूर उठवला। महायुतीत आम्ही निवडणूक लढणार आहोत। प्रत्येक पक्षाला स्वतःचं बळ वाढवण्याचा अधिकार आहे। मित्र पक्षांना घेऊन निवडणुका लढवायचा महायुतीचा निर्णय आहे आणि त्यातला अंतिम निर्णय हे देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार, रामदास आठवलेजी हे मिळून करणार आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।